हॅलो गाईज. तर आयुष्यात खुश राहण्यासाठी मी 3 गोष्टी सांगते. अगदी खूप इझी आहे. खूप बोलतात ना, आपल्या रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला थोडीशी हिंमत आणावी लागेल. पहिली गोष्ट लक्षात ठेवाल, आपल्या लाईफमधली कुठली पण सिच्युएशन असेल ना, ती जस्ट टेम्पररी सिच्युएशन आहे. काही तुमच्या लाईफचा प्रॉब्लेम असू दे, कितीही मोठा प्रॉब्लेम असेल, ते फक्त तुमच्या माइंडमध्ये लक्षात ठेवा की ही माझी सिच्युएशन जस्ट टेम्पररी. हे तुमच्या माइंडमध्ये ही गोष्ट असलीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की मी आयुष्यात 3 गोष्टी सांगते. त्या 3 गोष्टी नक्की जीवनात अप्लाय करा. तुम्ही आयुष्यात ऑटोमॅटिक खुश राहा. तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही आणि तुम्ही स्ट्रेसमधून भरपूर बाहेर पडाल. पहिली गोष्ट की जी गोष्ट आपल्या हातात नाही आहे त्या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या. मूव्ह ऑन व्हा त्या गोष्टीपासून. अलुप्त व्हा. अलुप्त मीन्स दूर व्हा त्या गोष्टीपासून. त्या गोष्टीचा आपला विचारच करायचा. जी गोष्ट नाही ना हातात गेली उडत, त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. दुसरी गोष्ट, जे व्यक्ती आपल्याला मान, सन्मान, रिस्पेक्ट, प्रेम, खुशिया, हॅपीनेस देतात त्या व्यक्तीच्या सहवासात राहा. तिसरी गोष्ट, आपले जे ड्रीम आहे, आपले स्वप्न आहे, आपलं काम आहे, आपलं वर्क आहे, आपलं जे ड्रीम आपण बघितलंय त्याच्यावर काम करा. ह्या 3 गोष्टी नक्की जीवनात अप्लाय करा. तुम्ही कधी डिप्रेशनमध्ये नाही राहणार. तुम्ही स्वतः खुश राहणार. बघा, जी गोष्टीचा तुम्ही विचार नाही करत आहे, म्हणजे आता ज्या गोष्टीचा आपण विचार करणं सोडून दिलंय, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. त्या गोष्टीचा विचार नाही केला तर आपण ऑलरेडी खुश राहणार, कारण आपल्या डोक्यात माइंडमध्ये ते सारखं फिरणार नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, जे लोक आपल्याला मान, सन्मान, रिस्पेक्ट, प्रेम देतात त्या लोकांसोबत आपण अजून खुश राहणार. त्याच्यामध्ये पण आपण डिप्रेशनमध्ये जाणार नाही. आपल्याला दुःखी राहायला चान्सच भेटणार नाही. तिसरी गोष्ट, आपल्या स्वप्नांवर आपण ड्रीमवर आपण काम करणार. मग आता ड्रीमवर स्वप्नांवर काम करायला आपल्याला डिप्रेशन नको ते विचार करायला टाइमच नाही आपल्याकडे, कारण आपण आपले शेड्यूल बिझी करून ठेवला. आपण आपल्या माइंड ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात त्या गोष्टीपासून हटवून आपण स्वतःला कधी खुश ठेवता येईल, आपल्या ड्रीमवर कसं काम करता येईल या गोष्टीकडे लक्ष दिला. आणि खरं आयुष्यात या 3 गोष्टी अप्लाय करा. आणि कोणती पण सिच्युएशनला किती टाइम द्यायचा नाही हे तुमच्या हातामध्ये असतं. तुमच्या काय आपल्या हातामध्ये येत ते गोष्ट. त्या एखादी गोष्ट घडली तर त्या गोष्टीला थोडंसं सावरायला टाइम जातो, पण त्या गोष्टीला सावरायला किती 1 महिना द्यायचा आहे, 2 महिने द्यायचा आहे, का 6 महिने, का असेच महिने द्यायचे, हे आपल्या हातामध्ये असतं. तर एवढे दिवस देऊ नका. ऍटलिस्ट थोडेसे 2-3 दिवस तुमचे अकॉर्डिंग की तुम्हाला किती टाइम आहे त्या सिच्युएशनला. पण जास्तीत जास्त 2 या 3 दिवसाच्या वर पण देऊच नाही. तर जास्त टाइम नाही द्यायचा. जितका आपण जास्त टाइम देऊ ना तितका आपण अजून डिप्रेशनमध्ये जाऊ. त्याच्यामुळे फक्त एक डिसिजन घ्या. फक्त डिसिजन घ्यायची गरज असते. हिंमत करून एक डिसिजन घ्या स्वतःसाठी, स्वतःच्या खुशीसाठी, स्वतःच्या हॅपीनेससाठी, स्वतःला खुश ठेवण्यासाठी. तुम्ही कधीच आयुष्य डिप्रेशनमध्ये जाणार नाही, कधीच जाणार नाही. फक्त आयुष्यात त्या 3 गोष्टी ज्या सांगितल्या ना त्या नक्की अप्लाय करा. तुम्ही आयुष्यात खूप खुश राहणार, कुठल्याही डिप्रेशनमध्ये नाही जाणार. तुम्ही करून बघा, मग तुम्हाला समजेल. नक्की ट्राय करा. तुम्हाला मग समजेल की काय असतं हॅपी राहणं.